आपण सकाळी नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण असं सगळं करत असतो. मग हे एक दिवसातून एकदा जेवणामुळे आपल्या बॉडीवरती त्याचे काही साईड इफेक्ट्स होऊ शकतात का? आणि कोणत्या समस्यांना तोंड द्यावं लागू शकतं? नाही, शरीर जे तुमचं आहे ना, ते शरीर तुमचा इफिशियन्सीसाठी बनवलेलं आहे. तुम्ही जर दिवसातून 3 वेळा जेवला तर शरीराला फक्त एकच काम राहतं की ते खाल्लेलं पचवायचं. तुम्हाला गरज नाही आहे. रिसर्च काय म्हणते की तुम्ही दिवसातून एकदा जेवला तरी तुमचं सफिशियंट आहे. तुम्ही दिवसातून एकदा जेवल्यानंतर तुम्ही जर सफिशियंट फूड घेतलं, एक ओमॅडो एक आक्षेप घेतला जातो न्यूट्रिशनचा, तो बरोबर पण आहे. परंतु ते न्यूट्रिशन तुम्हाला 1 मील अ डे मधून मिळवायची कला आहे ती मी आत्मसात केलेली आहे. बरं. तर ती जी ओमॅडनी तुम्ही घेता, तुम्हाला कॉन्स्टंट एनर्जी भेटते. दिवसभर बॉडी रिकव्हरी मोडमध्ये असते. अप्रॉक्सिमेटली 8 तास झाले की बॉडी ओमॅडवाल्याची फॅटवर स्विच होते. मग फॅटवर स्विच झाली का त्याला कॉन्स्टंट एनर्जी भेटते आणि इतर वेळेला तुमचं पूर्ण शरीर तुमचं रिकव्हरी मोडमध्ये असतं. मात्र तर तुम्ही जर आपली जेवणाची पद्धत कशी आहे, सकाळी उठलं का चहा, त्यात साखर असते, बॉडी इन्सुलिन सिक्रेट करते. 11 वाजता नाश्ता, त्यात साखर असते, बॉडी इन्सुलिन सिक्रेट करते. जितक्या वेळेला इन्सुलिन सिक्रेट होईल त्यानंतर 2 तासांनी भूक लागते. ज्या वेळेला 2 तासांनी भूक लागते की त्यावेळेला परत आपण काहीतरी खातो आणि तुमची बॉडी दिवसभर फक्त खात राहते आणि तुम्हाला काही कळत नाही. आता माझ्याकडे जे लोक ओमॅड करतात, मला फोन करतात, मी त्यांना सांगतो, तुम्ही जर ओमॅड करत असाल आणि तुम्हाला जर भूक लागत असेल तर यू आर डुईंग अ रॉंग ओमॅड. तुम्हाला दिवसभर फ्रेशनेस पाहिजे, तुम्हाला भूक नावाचा प्रकारच लागला नाही पाहिजे, तर म्हणायचं तुम्ही ओमॅड आहे. मग काय तुम्ही ओमॅडमध्ये काय सुचवता? एका दिवसातनं एकदा जेवायचं असेल तर त्या व्यक्तीनं काय खाल्लावं, त्याच्या ताटामध्ये काय काय हवं? तर ज्या वेळेला आपण ओमॅड करतो त्याच्यामध्ये सिंपल गोष्ट आहेत की जर तुम्ही ओमॅड घेत असाल तर तुम्हाला दिवसभरातून एकदा सफिशियंट एनर्जी भेटली पाहिजे. मग त्यामध्ये आपण काय सांगतो की नॅचरल फॅट म्हणजे काय, खोबरं, शेंगदाणे, तुमचे काय सुकामेवा असेल, नॉनव्हेजवाले असतील तर चिकन असेल, मटन असेल, अंडी असेल, याचा तुमचा जो पोर्शन तुम्हाला जो अपेक्षित आहे तो पोर्शन तुम्ही कशावर ठरवायचा? तर तुम्ही ज्यावेळेला 15-20 दिवसांनी तुमचं लिपिड चेक कराल त्यावेळेला तुमचं लिपिड प्रमाण काय आहे, कारण ती बॉडी सांगते की तुम्ही काय फॅट खाल्ले, चुकीचं खाल्लं का वाईट खाल्लं. ते तुमचा पहिला पोर्शन. दुसरा पोर्शन तुमचा फायबरमध्ये काय असतं, आपण म्हणतो सॅलड, पालेभाज्या, आणि हा झाला फायबर. तो पण सफिशियंट आपल्याला मिळत नाही, किती प्रयत्न केला तरी त्याला पण आपल्याला फायबर सप्लिमेंट घ्यावं लागतं, ते मी पुढे बोलतो. तिसरा प्रकार आहे ह्याच्यातून जे शिल्लक राहील, याच्यातून जे तुमचं पोट भरेल, याच्यातून जे शिल्लक राहील मग तुम्ही त्याला चपाती, भाकरी, भात घ्यायचा असेल. जर तुम्हाला अतिशय टोकाची शुगर असेल तर तुम्हाला चपाती, भाकरी, भात बंद करावा लागतो. शुगर म्हणजे तुम्ही मेटाबॉलिक सिंड्रोम, शुगर, त्याला भाकरी भात बंद करावा लागतो. परंतु जवळपास 90% लोकांना भाकरी भात बंद करण्याची गरज नाही, प्रोव्हाइडेड दॅट त्याचा शुगर रिपोर्ट हा नॉर्मल लागेल. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.